गुढीपाडवा फक्त सण नाही, तर आपल्या आयुष्याची एक नवी आशा आहे. हा सण साजरा करण्यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का? गुढीपाडवा आला की आपण गुढी उभी करतो. त्या गुढीला आपण एक उंच काठी लावतो. ती फक्त काठी नसते, तर ती काठी सांगते की कधीही हार मानू नका. तुम्हीही माझ्यासारखे उंच व्हा. त्या काठीला आपण एक रेशमी वस्त्र लावतो. जसं की आपण सुंदर कपडे घातले की आपलं व्यक्तिमत्व सुंदर दिसतं, तसंच हे रेशमी वस्त्र आपली सुंदरता वाढवतं. हे रेशमी वस्त्र सांगतं की जीवनात कितीही कठीण प्रसंग आला तरीही सुंदरता टिकवून ठेवा. या गुढीला आपण कडुलिंबाची डहाळी लावतो. कडुलिंब आपल्याला काय शिकवतं? कडू प्रसंग आणि कडू चव आपल्याला आरोग्यासाठी आणि त्याच्या वाढीसाठी गरजेची असते. साखरेचा हार आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक कठीण क्षणानंतर गोड आनंद नक्की येतो. फुलं सांगतात की नेहमी हसत राहा, कारण तुमचं हसू जगाला सुंदर बनवतं. आणि तांब्याचा कलश तो सांगतो की आपण जर स्वतःला शुद्ध ठेवलं तर आपलं आयुष्य आपोआपच उजळतं. म्हणून ही गुढी म्हणजे फक्त एक परंपरा नाही, ती आपल्या आयुष्याला पुन्हा एकदा उभं राहण्याची ताकद देते. यंदा गुढी उभारताना एक वचन द्या, कितीही अडचणी आल्या तरीही मी पुन्हा उभा राहीन. हा विश्वास नक्की ठेवा आणि हा संदेश इतरांनाही पाठवा. गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.